श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज मी तुमच्यासोबत कुरडईची रेसिपी शेअर करणार आहे. सगळे रेसिपी तुमच्यासमोर असेल. कुठलीच असं वस्तू नाही की असं न दाखवता केली जाईल. प्रॉपर सगळी रेसिपी. तर सगळ्यात पहिल्यांदा गहू भिजू घातले होते 1.5 शेर, आणि कोणाला शेराचं समजत नसेल तर 3 किलो असं होतं गहू भिजू घातलेलं. आज 4 दिवस झाले. 4थ्या दिवशी आम्ही हे गहू धुवायला लागलेले आहोत. छान गहू धुवून घ्यायचे. दररोज त्याचं पाणी बदलायचं 3 दिवस. बघा असे झाले की गहू धुवून घ्यायचे स्वच्छ, म्हणजे गव्हाचा वास येत नाही आहे. त्यानंतर आता आमच्या इकडे तसले घरगुती मशीन नाही आहे, त्यामुळे आम्ही मग मिक्सरवर चिक काढणार आहोत, किंवा इथे तसले इलेक्ट्रिक मशीन नाही आहेत, त्यामुळे आपल्या घरगुती पद्धतीने मिक्सरवर काढायचे. मिक्सरवर छान असं 1-2 वेळा बारीक करून घ्यायचा. बघू शकता चिक आपला सगळं काढून घ्यायचं. त्यानंतर सगळं काढल्यानंतर हे असं गाळणीने, पुरणाच्या गाळणीने आधी गाळून घ्यायचं, किंवा तुमच्याकडे दुसरी एखादी बारकी सुजीची चाळणी असेल तर तिनंही काढू शकता तुम्ही. आम्ही आधी पुरणाच्या चाळणीने एकदम हे करून घेतले, गाळून घ्यायचं. त्याच्यामध्ये अडकलेला सगळा चूळ एका साईडला काढून घ्यायचा. त्यानंतर आपण हे एकदा गाळून घेतलेलं आहे. आता आपण ते राहिलेलं त्याच्यामधलं पाणी ओतून त्या चूमधलं सगळं काढून घेऊ. आता आईंचं इथं काढायचं चालू होते. ते चू एका साईडला पिळून काढायचं असते. त्यातलं जे पांढरं पाणी असते का, आपण त्यातला ते बाजूला करून त्याची कुरवडी करतो. हे सगळं आता त्याने काढून घ्यायलेत. आता त्यांचा सगळा चू काढून झालेला आहे. राहिलेलं थोडं थोडं काढायलात. त्यानंतर आता दुसऱ्यांदा आम्ही एका साडीचं ब्लाऊज पीस असतो किंवा सुती कपडाही चालते, त्याने काढायलेलो आहोत. कारण ते गव्हाचं थोडा पण कण त्या पांढऱ्या पाण्यामध्ये आला नाही पाहिजे, नाहीतर कुरवडी लालसर होती, कलर पण येत नाही चांगला. मग आम्ही ब्लाऊज पीस बांधून पातेल्याला काढायलेले आहोत. चांगलं फिरवून ते सगळं काढायचं. थोडं पण गव्हाचं कण येऊ द्यायचं नाही. त्यानंतर असं दिसतंय सगळं काढल्यानंतर प्युअर दुधासारखं. आता त्यावर झाकण ठेवून द्यायचं, आणि दुसऱ्या दिवशी त्यातलं असं पाणी काढायचं. जास्त हलवत बसायचं नाही, फक्त वरचं पाणी काढायचं. कारण हे वरचं पाणी खराब असते. हे आपण आता पाणी फेकून द्यायचं, आणि जे त्याच्या खालचं असते ना राहिलेलं, त्याची आपण कुरवडी करायची. आता इथं आदळून ठेवलेलं आहे. तेल टाकलं, तेलात लगेच पाणी टाकलं, आणि ते राहिलेलं ते म्हणलेलं पांढरं असते ते ओतून घेतलं. आईंचं इकडं हटायचं चालू होतं. एक जणाने ओतायचं आणि एक जणाने हटायचं.
नाहीतर गाठी होतात. त्यानंतर आम्ही थोडं खाली घेऊन केलं. ते गॅस असल्यामुळं पटकन फिरत नव्हतं. खूप छान पद्धतीने गर 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 फिरवला. चाटू थोडं जरा अवघड असते. आणि जर तुम्हाला चिक जर घट्ट वाटत असेल तर थोडंसं गरम करून पाणी ओतायचं, थोडं, जास्त पण नाही, थोडंसंच ओतायचं. आता मी धरलं आणि आईने चांगलं गरगर चांगला चिक हे करून घेतला आणि आता डबल गॅसवर ठेवून दिलं शिजण्यासाठी. आता आम्ही खाली चिटकू नये म्हणून खाली तवा ठेवलेला आहे, तव्यावर पातेलं ठेवलेलं आहे. मग गॅसचं कसं एकाच बाजूला मध्यभागी जाळ असते ना, त्यामुळं तवा ठेवला सगळीकडे शिजावं म्हणून. आता हे अर्धा पाऊण तास जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत चांगलं झाकण ठेवून शिजू द्यायचं. त्यानंतर शिजल्यानंतर आम्ही टेरेसवर जाऊन कुरवड्या घालायला सुरुवात केली. आईंचं चालू होतं मला एक एक शेवगा भरून द्यायचा आणि मी पटपट सगळ्या कुरवड्या छानपैकी पिळून घेतल्या. माझ्या कुरवड्या कशा झाल्यात हे मला नक्की कमेंट करून सांगा. कुरवड्या पिळायला थोडं जरा अवघड जाते, पण चिक छान शिजला किंवा हटला की एकदम छान वाटतं. कुरवडी पिळताना पण छान, पण पटकन येते बाहेर, अवघड जात नाही. त्यानंतर सगळ्या कुरवड्या पटापटा पिळून घेतल्या. ऊन पण खूप लागत होतं. कुरवडीचा कलर पण खूप छान आलेला आहे, बघू शकता तुम्ही. तुम्हाला आमच्या कुरवड्या आवडल्या का नाही हे मला नक्की कमेंट करून सांगा. इथं बघू शकता आई बसल्या होत्या सावलीला आणि मी उन्हामध्ये थोड्या थोड्या कुरवड्या घालत होते. आता सगळ्या कुरवड्या झालेल्या आहेत. 3 किलोच्या पण 70-80 आमच्या कुरवड्या झाल्या होत्या. नंतर बघा दुपारून मी येऊन बघितलं, कुरवडी खूप छान अशी वाळलेली होती. प्रॉपर वाळल्यानंतर आता मी तुमच्यासोबत कुरवडी तळून दाखवते. त्यासाठी मी एक कढई ठेवली होती गॅसवर. गरम कढई झाली, त्यामध्ये भरपूरच तेल ओतलं, जास्त पण ओतलं नाही, थोडंसं. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये कुरवडी एक एक पटकन तळून घेतल्या. बघा आपली कुरवडी किती फुलायलेली आहे. तेल थोडं होतं त्यामुळे मी हलवून हलवून तळून घेतली. बघा किती पांढरी शुभ्र दिसायलेली आहे. मी जास्त काही कुरवड्या तळल्या नाहीत, तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त 4 कुरवड्या तळल्या. बघू शकता किती पांढऱ्या शुभ्र आणि कुरकुरीत झालेल्या आहेत. नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलला नवीन बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करून सांगा कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी. भेटूया आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.